केळी या पिकाला आपण तिसरी ड्रेंचिंग कोणती दिली आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे केळीच्या प्लॉटवरती. मागे बघू शकता अतिशय झाडांची वाढ वगैरे इथं चांगली चालू आहे. तर आपण ड्रेंचिंग देण्यासाठी थोडं लेट झालो. पाऊस चालू होता इथं 3 ते 4 दिवस आणि लेबर पण अवेलेबल नव्हतं त्यामुळं. पण यामध्ये ड्रेंचिंगमध्ये आपण 126100 1261 8 ग्रॅम पर लिटर बायोझाईम ड्रिप प्लस बायोस्टॅट कंपनीचं 3 ml पर लिटर अशा हिशोबाने ड्रेंचिंग देऊन घेतली. तर 1261नी जो पोंगा आहे तो सरळ निघतो आणि फॉस्फरस आणि नायट्रोजन असल्यामुळं झाडांची वाढ पण चांगली चालते. बायोझाईमनी मुळीचं काम पण व्यवस्थित होतं. मुळ्यांचं इलॉंगेशन पण जास्त प्रमाणात होतं. त्यासाठी आपण हे दिलं. त्याच्या मागोमागच स्प्रेचं पण नियोजन ठेवलं. इसाबेन असेल, कराटे असेल आणि साप असेल अशा हिशोबाने आपण इथं दिलेलं आहे. तर कीटकांचा त्रास होऊ नये, पोंगा व्यवस्थित निघावा म्हणून आपण स्प्रेचं पण नियोजन इथं ठेवलं. तर अशा प्रकारे आपण इथं हे दिलेलं आहे. चौथी ड्रेंचिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु आपण थोडासा खर्च होतो आपला या ड्रेंचिंगचा, परंतु याचा फायदा आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये होतो. 70 ते 80% आपला वेन ही एकसारखी होते. हार्वेस्टिंग पण आपली एकसारखी होते. यामुळे आपल्याला हे देणं गरजेचं आहे. जेणेकरून पुढचा जो होणारा त्रास आहे आपला तो कमी होतो. हेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये चौथी ड्रेंचिंग कोणती देणार आहोत आणि याचं वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे हेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही ड्रेंचिंगमध्ये काय काय केळी पिकासाठी वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना माहिती होईल. आपल्याला त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्याचा त्यांना फायदा होईल. आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.